हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। जय गजानन, श्री गजानन, गण गण गणात बोते। तर मी तुमच्याबरोबर नेहमी शेगावचे व्हिडिओ शेअर करतच असते। तर व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की सांगा बरं का। तर गजानन माऊलींच्या मंदिरात म्हणजे शेगावच्या मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी असते आणि सकाळी 3:30 वाजेला लोक बाहेर, अगदी गेट बंद असतं मंदिराचं, अगदी बाहेरच्या साईडला असे भरपूर लोक असतात। 4-4:30 वाजेलाच हे बघा भरपूर अशी गर्दी असते। तर एवढी सगळी गर्दी असते ना, 5 वाजता आरती होते तर 5च्या आरतीपर्यंत मंदिर बंद असतं। मंदिर कितीला उघडतं आणि किती वाजेला बंद होतं, तर हा पूर्ण असा एक पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेलाच आहे। कारण मागे आम्ही जेव्हा मंदिरात गेलो, रात्री जेव्हा मंदिर बंद व्हायच्या टायमाला मुख्य गेट बंद होतं आणि बाहेर निघण्याचं गेट चालू होतं। तर काही लोक बरेच लेट आले ना, तर त्यांची गाडी वगैरे लेट झाली असेल तर त्यांना दर्शनासाठी यायचं होतं। तर बाहेर निघण्याच्या गेटमधून तर ते म्हणत होते, माऊली आम्हाला प्लीज दर्शन घेऊ द्या ना, आम्ही 2 मिनिटातच दर्शन घेऊन येतो। पण नियम असतात ना की मंदिर बंद झाल्यानंतर मग ते नाही मध्ये एंट्री करू दे। तर त्यांचा बऱ्याच वेळ चाललं होतं। तर ते म्हणत होते की माऊलींचं मंदिर किती वाजेला उघडतं हे आम्हाला माहिती नाही आणि कितीला बंद होतं हेही आम्हाला माहिती नाही, त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ झाला। पण आम्हाला माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे। तर मग म्हटलं, बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टींची माहिती नसते, येतात ते शेगावला पण बऱ्याच वेळेस त्यांना एखाद्या वेळेस मंदिर रात्री लेट जर आले तर बंद झालेलं असतं किंवा प्रसादाचा टाईम माहिती नसतो, त्याच्यामुळे प्रसाद घेता येत नाही। कितीला मंदिर उघडतं, कितीला बंद होतं किंवा प्रसाद किती वाजेला सुरू होतो, किती वाजेपर्यंत असतो, तर हे सगळं पण बऱ्याच लोकांना माहिती नसतं। त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळेस व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांपर्यंत माहिती पोचवायचा छोटासा प्रयत्न करते, जे मला माहिती आहे त्यापर्यंत। तर भरपूर असे त्या दिवशी खूप गोंधळ झाला आणि ते बरेच लोक होते, त्यांची गाडी लेट झालेली होती आणि ते म्हणत होते की आम्हाला माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांना परत कुठेतरी जायचं होतं, त्याच्यामुळे दर्शन घेऊन मग पुढे जायचं असं त्यांचं इच्छा होती। पण मंदिर बंद व्हायच्या टायमाला ते भरपूर त्यांचं बराच वेळ चाललं, नंतर त्या मंदिरात गेले की नाही ते मला माहिती नाही। कारण आम्ही थोडा वेळच त्यांची गंमत बघितली आणि मग नंतर मग विचार केला की अरे बापरे, बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टींची माहिती नसते। त्याच्यामुळे मग मी थोडासा माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करते तुमच्याबरोबर। तर मी मागे बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेतच तुमच्याबरोबर की मंदिरामध्ये म्हणजे किती वाजेला प्रसाद चालू होतो, किती वाजेपर्यंत असतो आणि जर मंदिरामधला प्रसाद बंद झाल्यानंतरही आपल्याला प्रसाद कुठे मिळतो हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे। जर तुम्ही भक्तनिवासमध्ये किंवा कुठे तुम्ही रूम घेतलेला असेल संस्थांच्या याच्यात, तर तुम्हाला रात्री तुमचा रूम बुक झाल्यानंतर तुम्हाला माऊलींचा हा प्रसाद मिळतो। तर हे मी तुमच्याबरोबर आधी व्हिडिओमध्ये पूर्ण शेअर केलेले आहेत आणि रूम पण रूमचे रेट वगैरे ते सगळी डिटेल माहितीसुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहेच। मागे तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील कदाचित आणि नसतील तर नक्की बघा, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती होईल। शेगावला यायच्या आधी तुम्हाला या सगळ्या गोष्टींची जर माहिती असली ना, तर मग प्रॉब्लेमच नसतो की आपल्याला नेमकं मंदिरात गेल्यानंतर आपल्याला पटकन दर्शन घेऊन प्रसाद किती वाजता मिळेल, की किती वाजेपर्यंत मंदिर उघडं असतं किंवा किती वाजेला बंद होतं, प्रसाद किती वाजेपर्यंत असतो। ही सगळी व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी तुमच्याबरोबर मी शेअर करतच असते आणि ही माहिती असल्यामुळे तुम्ही पटापट दर्शन घेऊन प्रसादालाही पटकन येऊ शकतात, प्रसाद घेऊ शकतात। तर मंदिरामध्ये पण नेहमीच गर्दी असतेच असते। कधी-कधी 1 तास 2 तास, कधी-कधी 3 किंवा 4ही तास लागू शकतात, कारण गर्दी सुट्टीच्या वेळेस जरा जास्त असते आणि तसंच प्रसादालासुद्धा 1-2 तास लागतातच। बऱ्याच वेळेस आम्हीसुद्धा रांगेमध्ये 1-1 तास उभे राहिलेलो आहोत आणि माऊलींच्या मंदिरातही भरपूर असा गर्दी जर असली तर दर्शनाला वेळ लागतात। असं म्हणतात ना, इंतजार का फल मीठा होता है, तसंच माऊलींच्या दर्शनाला जितकं जास्त उशीर होतो ना, तितक्यात माऊलींच्या दर्शनाची ओढ अधिकच लागलेली असते आणि प्रसादाच्या बाबतीतही तसंच होतं। जितकं आपण रांगेमध्ये जास्त वेळ उभं राहतो ना, तसाच तो प्रसादही आपल्याला अगदी गोड वाटत असतो माऊलींचा। फक्त तो प्रसादच नाही आहे बरं का, तर तो माऊलींचा आशीर्वाद आहे आपल्या सगळ्यांसाठी।
तर बऱ्याच वेळेस कसं होतं ना, प्रसाद घेतात, बरेच लोक प्रसाद घेतात, छोट्या छोट्या मुलांनाही मोठं ताट देतात, पण तो प्रसाद बऱ्याच वेळेस ताटामध्ये उरलेला असतो. तर मी माझ्या सगळ्या माऊलीच्या भक्तांना, गजानन भक्तांना एक विनंती करेल की जेवढा लागेल ना तेवढाच प्रसाद घ्या. छोट्या मुलांना जर तेवढं खाल्लं जात नसेल तर त्यांच्यासाठी उगाच ताट घेऊ नका, कारण तो फक्त प्रसाद नाही, तो माऊलींचा आशीर्वाद आहे. अन्नपूर्णा मातेचा पूर्ण हात तिथे लाभलेला आहे आणि त्या अन्नपूर्णा मातेला आपण टाकून देतो हे योग्य नाही, कारण तो पूर्ण प्रसादच वाया जातो ना, एक जरी ताट घेतलं तरी छोट्या छोट्या मुलांचा सुद्धा. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी जर काळजी घेतली ना तर बिलकुल माऊलींचा प्रसाद वाया जाणार नाही, सगळ्यांना मिळेल. आणि तिथे तर विशेषतः आहेच की माऊलींचा प्रसाद कधीही कमी पडत नाही. असंख्य संख्येने भक्त तिथे येत असतात आणि पोटभर असं मस्तपैकी माऊलींचा प्रसाद घेत असतात. अगदी छान असा माऊलींचा प्रसाद, अर्थातच पिठलं, पोळी, कुठली तरी फळभाजी, वरण आणि भात, काहीतरी गोड असतं, कधी शिरा असतो तर कधी लाडू. तर असा हा माऊलींचा खूप छान असा प्रसाद असतो. एवढे असंख्य संख्येने तिथे भक्त जेवण करतात, प्रसाद घेतात पोटभर अगदी असा. पण असं कधी जाणवलं नाही की ते कधी कोणाला ओरडले किंवा रागवले. प्रत्येक वेळेस सगळे जे पण आहेत ना सेवेकरी, तर माऊली हा शब्दच म्हणतील सगळ्यांसाठी, कारण तिथे येणाऱ्या प्रत्येक भक्तामध्ये सुद्धा ते माऊलीच बघतात. आणि कोणी उष्ट जरी पाळलं तरीसुद्धा ते कधीही रागवले नाही की तुम्ही असं का म्हणून, तर ते माऊली एवढंच म्हणून बोलतील. अगदी कितीही छोटे मुलं असू दे की वयस्कर असू दे, सगळ्यांना माऊली म्हणूनच हाक मारतील. आणि खरंच संस्थांचं खरंच कौतुकच करावं तेवढं थोडंच आहे, कारण इथली स्वच्छता, इथली सिस्टीम अप्रतिम अशी आहे. स्वच्छता तर आहेच आहे, त्या बाबतीत तर अगदी काहीच म्हणजे कुठेही बोट ठेवायला जागा नाही आहे. आणि सिस्टीम, जेवणाच्या ठिकाणी सिस्टीम अगदी परफेक्ट आहे. 2रा मजला, 3रा मजला अशा पद्धतीने जेवण करतच असतं. आणि हॉल काही छोटा नाही आहे बरं का, जेवणाचा हॉल अगदी खूप मोठे मोठे हॉल आहेत, जवळजवळ 2 मजले 3 मजल्यांपर्यंत. खाली पॅक झालं जेवणाचं की 2ऱ्या मजल्यावर असतं, आणि 2रा मजला पॅक झाला की 3ऱ्या मजल्यावर, आणि तोपर्यंत खालचं होतं तोपर्यंत खाली. अशी अगदी परफेक्ट सिस्टीम असते. कधीही कोणी लोटालाटी करणार नाही किंवा मला आधी असंही म्हणणार नाही. असं अगदी परफेक्ट असं सिस्टीम असते. आणि मी तुमच्याबरोबर शेअर केलेला होता व्हिडिओ की आधी पण की माऊलींच्या मंदिरामध्ये प्रसादाचा टाईम काय आहे म्हणून. तर प्रसादाचा अर्थातच सकाळचा टाईम आहे 10 ते संध्याकाळी 5पर्यंत असा टाईम आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं ना, इतर वेळेस भरपूर वेळेस अशी गर्दी असते. सगळ्यात जास्त गर्दी असते ती गुरुवारी, आणि गुरुवारी जास्त गर्दी असल्यामुळे गुरुवारचा टाईम थोडा चेंज झालेला आहे. आणि गुरुवारचा टाईम आहे तर सकाळी ते 9:30 वाजेलाच प्रसाद सुरू होऊन जातो. म्हणजे 9 वाजेलाच प्रसादालय उघडतं आणि 9:30पर्यंत आपण प्रसाद घेऊ शकतो. कारण गर्दीचा विचार करता तर बऱ्याच वेळेस 10 म्हटलं म्हणजे की खूप अशी गर्दी खूपच वाढते आणि मग खूप गोंधळ होतो. त्याच्यामुळे त्यांनी सकाळचा टाईम आहे सकाळी 9चा, म्हणजे 9:30 वाजता आपण प्रसादाला बसू शकतो, म्हणजे प्रसाद आपण घेऊ शकतो. कारण 9 वाजेला पूर्ण रांगेत उभं राहून 9:30पर्यंत प्रसाद आपल्या हातात असतो आणि म्हणजे 1 तास लवकर सुरू होतो. तर त्याच्यामुळे बरेच भक्त जे असतात ना, काही काही वन डे करतात बरं का गुरुवारसाठी, तर त्यांचा गैरसोय होत नाही. पटकन ते माऊलींचं दर्शन घेऊन प्रसाद घेऊन त्यांना रिटर्नही येता येतं. असा अगदी छान अशी संस्थेने ही छान गुरुवारी ही थोडीशी चेंज केलेली आहे टायमिंग प्रसादासाठी खास. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, शेअर करा आणि हो चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. जय गजानन माऊली.